बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रॉब्लेम सुरू करण्यापूर्वी आपण ट्रायल बेसिसवर जसं पिक्चरचं ट्रेलर दाखवतात तसा एक प्रॉब्लेम समजण्याकरता घेतोय आणि म्हणून नाव दिलंय मी प्रॉब्लेम फॉर अंडरस्टँडिंग ओनली. हा प्रॉब्लेम वहीमध्ये आखायचा नाही किंवा याच्यातलं आजचं काही वहीमध्ये लिहायचं नाहीये. बघूया आपण 11वी वाले जुने होतेच की हा प्रॉब्लेम कसा समजतो ते. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज वेल ॲज बॅलन्स शीट. मी 2 पार्टनर ठरवले 12वीला ह्या प्रॉब्लेमसाठी, ज्यांचं नाव राम आणि लक्ष्मण घेतलंय. 11वी मध्ये 1 कॅपिटल असतं, 12वीत 2 कॅपिटल असतात 2 पार्टनरचे. 11वीत 1 ड्राविंग असतं, 12वीत 2 प्रकारचे ड्राविंग असतात. एवढाच फरक आहे. बघा ट्रेडिंगला असे नेहमीचे आयटेम आपण ऑलवेज प्रॉब्लेम आखून घेतल्यावर लिहून घेतो. फॉर द इयर एंडेड ऑनच्या पुढे प्रत्येक प्रॉब्लेमची डेट टाकावी लागणार आहे तुम्हाला. जवळपास पहिल्या टॉपिकचे बंच प्रत्येकाला मिळालेले आहेत. ज्यांना मिळालेले नसतील त्यांनी ते त्वरित कलेक्ट करायचे आहेत. बऱ्याच सूचना मी ऑडिओ क्लिपने दिलेल्या असतात. हा समजून देण्याकरता प्रॉब्लेम आहे, हा बंचमध्ये नाहीये. आपण याच्यातले जवळपास 6 नेहमीचे आयटेम भरतोय ट्रेडिंगला. ओपनिंग स्टॉक 30,000. अमाऊंटचे 2 कॉलम आहेत, इनर आणि आउटर, आतला आणि बाहेरचा. डेबिटला असू द्या, क्रेडिटला असू द्या. वर्ष सुरू झालं त्या दिवशी असलेला स्टॉक, ओपनिंग स्टॉक. परचेसेस म्हणजे वर्षभराची खरेदी. हा माझा इमॅजिनरी प्रॉब्लेम आहे, काल्पनिक. प्रेझेंटेशन कसं असेल, आयटेम कुठे आणि काय येतात हे समजून देण्याकरता आपला प्रयत्न चालू आहे. संपूर्ण वर्षाची खरेदी 1,24,000, लेस परचेस रिटर्न 2,000 की 2,000चा माल परत, आणि म्हणून बाहेर खरेदी आली 1,22,000. 2,000च्या लाईनीवर मी 1,22,000 कसे लिहिले ते नीट बघा. 30च्या खाली 22 आहेत, 000च्या खाली 000 आहे. प्रेझेंटेशन नीट लक्षात घ्या. सेल्स, वर्षभरात माल विकला 2,10,000चा. इमॅजिनरी, काल्पनिक फिगर आहे. मी तोंडी बनवलेला एक प्रॉब्लेम होता. विकलेला माल काही गिरायकांनी आपल्याला परत केला 10,000चा. मग त्या सेल्समधून सेल्स रिटर्न वजा होणार, म्हणजे वर्षभराची खरी विक्री किती आली? 2 लाख. 2 लाखाचा माल विकलेला आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये हे सगळे आयटम असतात, ते एकाच जागेवर येतात. खाली ऍडजस्टमेंट असतात. ऍडजस्टमेंट मध्ये वर्ष अखेरीचा 31 मार्चचा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे आणि तो आहे माझ्या जवळच्या प्रॉब्लेम मध्ये 50,000. ईच अँड एव्हरी ऍडजस्टमेंट हॅज 2 फोल्ड इफेक्ट. प्रत्येक ऍडजस्टमेंट 2 ठिकाणी येणार आहे राजा. 50,000 क्लोजिंग स्टॉक आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला तर लिहिलं. हाच आयटेम बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येणार आहे. बॅलन्स शीटच्या कुठे येणार आहे? ॲसेट साईडला. फळ्यावर बॅलन्स शीट आहे, ॲसेटला क्लोजिंग स्टॉक बाहेर लिहिला मी 50,000. बघून घ्या, क्लोजिंग स्टॉक बाहेर 50,000. सन्ड्री डेटर्स म्हणजे उधारी. ट्रायल बॅलन्स मध्ये उधारी होती 40,000 आणि एक ऍडजस्टमेंट दिलेली आहे खाली की वर्षभराचे बॅड डेट्स किती आहेत.
ते वजा करतो. बॅड डेट्स म्हणजे बुडून गेलेले पैसे, बुडालेली उधारी 2,000. बाहेर आलं 38,000, 38,000. म्हणजे 2,000 बुडाल्यावर खरी उधारी मालमत्ता म्हणून, संपत्ती म्हणून किती राहिली? 38,000. 2,000 बुडून गेले. ह्या बॅड डेट्सचा दुसरा इफेक्ट, पैसे बुडाले म्हणजे नुकसान झालं. बॅड डेट्स ऑलरेडी फळ्यावर बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. पहिलं 2 बॅड डेट्स, टी फॉर ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स मध्ये असलेले वर्षभरात बुडालेले पहिले 3,000. ॲझम्पशन आहे, अमाऊंटचे ॲझम्पशन आहेत आपल्याला, आपण ॲझ्युम करतोय. ट्रायल बॅलन्स मध्ये सुरुवातीला बुडून गेलेले पैसे 3,000. तुम्ही जे आता ॲसेटला वजा केले की नाही न्यू बॅड डेट्स, ते 2,000. त्याचा दुसरा इफेक्ट आला, ए फॉर ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट मधले 2,000. न्यू आरडीडी नाही आहेत. टोटल मध्ये आली 5,000. लेस ओल्ड आरडीडी डॅश नाही आहेत. म्हणजे टोटल उधारीवर किती नुकसान झालं संपूर्ण वर्षात? 5,000. कसं? वर्षभरात बुडून गेलेले 3 जे गॅरंटेड बुडाले, वर्ष संपल्यावर आणखी गॅरंटेड बुडाले 2, असे झाले ते 5,000. असा हा बॅड डेट्स आरडीडीचा फॉर्मॅट असतो, जो आपला लिहावयाचा असतो. ट्रायल बॅलन्स क्रमाने चालू आहे. आता परत बॅलन्स शीटला आलो आपण. लायबिलिटीला पार्टनरचं कॅपिटल्स कसं लिहायचं बघा. त्याच्या आधी क्रेडिटर्स म्हणजे देणं, बाहेर 41,000 लिहिलं, ट्रायल बॅलन्स मधून उचललं आणि ठेवलं देणं व्यापाऱ्यांचं. लायबिलिटी साईड ही बघा, ही लायबिलिटी साईड आहे. डाव्या बाजूला लायबिलिटीज, उजव्या बाजूला ॲसेट्स. आता पार्टनरचं कॅपिटल, राम आणि लक्ष्मण 2 पार्टनर आहे की नाही. बघा, रामाचं कॅपिटल मध्ये 80,000, 6 ओळी सोडून लक्ष्मणाचं कॅपिटल मध्ये 30,000. हे ट्रायल बॅलन्स मध्ये होते. आता 2 पार्टनर झाले, राम आणि लक्ष्मण. प्रत्येकाचं ड्रायव्हिंग वजा होणार राजांनो, त्यांचं. लेस ड्रायव्हिंग 4,000, मध्ये आलं 76,000. लक्ष्मणाचं ड्रायव्हिंग 6,000, त्याने घरी पैसे नेले, भांडवल कमी झालं, पण वजाबाकी मध्येच 24,000. 11वीला आपण एकच कॅपिटल आणि ड्रायव्हिंग पाहत होते, 12वीत ते 2 झालेत. फरक लक्षात आला असेल. आता इथून बॅलन्स शीटला ॲसेटला फिक्स ॲसेट बघायचे आहेत, लँड अँड बिल्डिंग वगैरे. या प्रॉब्लेम मध्ये बिल्डिंग दिलेली आहे 60,000, मालमत्ता आहे फिक्स ॲसेट कायमस्वरूपी, त्याच्यावर डेप्रिसिएशन 10% प्रोव्हाइड करायला सांगितलंय. 0 उडवलं म्हणजे 10% येतं. 60,000वर 10%, 6,000ने बिल्डिंग कमी होणार, म्हणजे बिल्डिंगची 31 मार्चला बाहेर किंमत किती येणार? 54,000, 54,000. फिक्स ॲसेट. बिल्डिंग सारखं प्रॉब्लेम मध्ये फर्निचर आहे, त्याच्यावरही ॲडजस्टमेंट आहे. फर्निचर दिलंय ट्रायल बॅलन्स मध्ये 20,000, लेस डेप्रिसिएशन 10%, 2,000 वजा झालं. फर्निचरची किंमत किती आली बाहेर? 18,000. फिक्स ॲसेट चालू आहेत, कायमस्वरूपी मालमत्ता. डेप्रिसिएशन 6,000 बिल्डिंगचं, डेप्रिसिएशन 2,000 फर्निचरचं. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. आपल्या मालमत्ता कमी झाल्या, याच्यामुळे नुकसान झालं. या नुकसानचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. खालून वर 12व्या ओळीवर आपण लिहितो टू डेप्रिसिएशन, डेबिट साईडला खालून वर 12 नंबरच्या लाईनीवर टू डेप्रिसिएशन 2 डॉट डॅश दिसतंय. ऑन बिल्डिंग म्हणजे बिल्डिंगवरचा घसारा मधल्या कॉलमला 6,000, 11वी सारखंच. ऑन फर्निचर, फर्निचरचा घसारा मध्ये 2,000 आणि टोटल लाईन बाहेर, लाईन मारून बाहेर 8,000. टोटल घसारा किती आला?
8,000 हे सेकंड इफेक्ट आहेत. 6,000 आणि 2,000 डेप्रिसिएशन ऍडजस्टमेंटचे. डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट क्लिअर कळते तुम्हाला. मालमत्ता कमी करायची, नुकसान झालं प्रॉफिट अँड लॉसला डेबिट टाकायचं. ओके, नेक्स्ट वन. आता ट्रायल बॅलन्समध्ये ट्रेडिंगचा आयटम येतोय आणि तो ट्रेडिंगचा आयटम ब्लॅकबोर्डवर बघूया. वेजेसचा 10,000चा आहे. ट्रेडिंगला वेजेस 10,000 पण मधल्या कॉलमला याच्याकरता लिहिले, इनर कॉलमला याच्याकरता लिहिलं की त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग वेजेस दिलेत. वर्ष संपल्यानंतर 1,500 रुपये मजुरी द्यायला पाहिजे पण दिलेली नाही, पण 1,500 चालू वर्षाचाच खर्च आहे आणि म्हणून नेहमी आपण आउटस्टँडिंग काय करतो, मिळवतो, ॲड करतो. टोटल वेजेस आले बाहेर 11,500. परत लक्षात घ्या, वेजेस फॅक्टरीचा खर्च ट्रेडिंगला ट्रायल बॅलन्स मधून आणला 10,000. ॲडजस्टमेंटमध्ये आउटस्टँडिंग दिलेला होता 1,500. टोटल वर्षाचा झाला 11,500. ह्या 1,500चा आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट देणं आहे. देणं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येतं. क्रेडिटरच्या खाली बघा मी लिहितोय, दिसलं? क्रेडिटरच्या खाली पाय आउटस्टँडिंग वेजेस, देणं किती 1,500. आता तो वेजेसचा आयटम संपला. ट्रायल बॅलन्समध्ये पुढे सॅलरीचा आयटम आलेला आहे. पगाराचा खर्च, पगार सॅलरी, दिस इज ऑफिस एक्सपेन्स. कुठे येणार? बरोबर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू सॅलरीमध्ये लिहिला मी 33,000 ट्रायल बॅलन्स. काल्पनिक आकडे चालू आहेत. यालाही ॲडजस्टमेंट दिली आहे की आउटस्टँडिंग सॅलरी 3,000 म्हटलं होतं ॲडजस्टमेंटमध्ये. साल खत्म हो गया, 3,000 रुपये देना है अभी, सैलरी का नहीं दिया लेकिन करंट ईयर का खर्चा है, यू मस्ट हैव ऐड. आपने ऐड करने को ना, बाहर खर्चा हो गया 36,000. टोटल सैलरी एक्सपेंसेस ऑफ द करंट ईयर आर 36,000. आता तुम्ही सांगा, ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. त्या वेजेसच्या ॲडजस्टमेंट सारखा दुसरा इफेक्ट, सेकंड इफेक्ट सॅलरीचा 3,000चा. बरोबर आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, लायबिलिटीला हे बघा क्रेडिटर आहेत, याच्या खाली आउटस्टँडिंग वेजेस लिहिलेत, याच्याच खाली काय येणार, आउटस्टँडिंग सॅलरी 3,000. आउटस्टँडिंग सॅलरी 3,000. पुढचा आयटम ट्रायल बॅलन्समध्ये होता कॅश इन हँड. ती मालमत्ता आहे, ती बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहिली आपण 5,500. बघा या 38च्या खाली 5 कसे लिहिलेत, 3च्या खाली काहीच नाही, काळजी घ्यायची. ओके, कॅश इन हँड मालमत्ता म्हणून ॲसेटला आलं. परत प्रॉफिट अँड लॉसचा आयटम येतोय. प्रॉफिट अँड लॉसकडे बघा आणि तो आयटम आला प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रॉफिट अँड लॉसला डेबिट टाकलं. ऑफिसचा खर्च आहे, मॅनेजमेंटचा खर्च आहे. बघा ऑफिसचे खर्च प्रॉफिट अँड लॉसला, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 7,000. ऑफिसचे आणि माल विक्रीचे खर्च प्रॉफिट अँड लॉसला येतात. खरेदीचा आणि फॅक्टरीचा खर्च ट्रेडिंगला येतो. पुढचा आयटम अजून प्रॉफिट अँड लॉसचाच आहे. इन्कम साईडला दिलेलं आहे, ते ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिटला दिलं आहे म्हणून उत्पन्न आहे. नॉमिनल अकाउंट आहे, क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स, आणि म्हणून बघा मी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक लाईन सोडून लिहितोय, बाय कमिशन रिसिव्ड 8,400, 8,400. आलं लक्षात? पुढे या, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस दिलेला होता. प्रवास खर्चाचा आयटम आहे. प्रवास खर्च ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या
डेबिट साईड हा बघा प्रॉफिट अँड लॉसला डेबिट. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 4000. नंतर ट्रेडिंग अकाउंटचा अजून एक आयटम येतोय ज्याचं नाव आहे फॅक्टरी एक्सपेन्सेस. काय नाव आहे त्याचं? फॅक्टरी एक्सपेन्सेस. आणि तो बघा आपण ट्रेडिंगला डेबिट टाकला फॅक्टरीचा खर्च. टू फॅक्टरी एक्सपेन्सेस 4000 बाहेर. हे सगळं क्रमाने लिहितोय आपण. नवीन लोक असतील त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. जुन्या लोकांचं एखाद दोन रजिस्टर घेऊन बघून घ्या कसं प्रेझेंटेशन केलंय. बॅलन्स शीटचे आयटम राहिलेत. बॅलन्स शीटकडे या. बॅलन्स शीट, मालमत्ता, बिल रिसिवेबल दिलंय. बिल रिसिवेबल, बिलाचे पैसे मिळणार आहेत आणि म्हणून ते बॅलन्स शीटच्या ॲसेटला, मालमत्ता ॲसेटला येते. आलं लक्षात? बिल रिसिवेबल ॲसेटला. जवळपास सगळे आयटम संपलेले आहेत. एक डिस्काउंट अलाउड बाकी आहे ट्रायल बॅलन्सला. डिस्काउंट अलाउड म्हणजे सूट दिली. खर्च आहे तो प्रॉफिट अँड लॉसला डेबिट टाकला बघा. माल विक्रीवरचा खर्च टू डिस्काउंट अलाउड 900. गिराईकाला 900 रुपये सूट दिली. आता चला टॅली कसं करायचं ते बघायला. आपण प्रॉब्लेम नंबर 1 उद्यापासून चालू करतोय. आजचा प्रॉब्लेम आपण ट्रायल म्हणून चालू आहे प्रयोग. ट्रेलर सारखं चालू आहे. ट्रेडिंग अकाउंटकडे आलात. ग्रॉस प्रॉफिट कसा काढायचा ते सांगतोय. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल लावा 2,50,000 दोन्ही बाजूला. जास्त बाजूची टोटल मी लावली 2,50,000. तुम्ही सगळं पाहतायत. आजचं लिहायचं काहीच नाहीये. पाहिजे तर हा व्हिडिओ 2दा-3दा बघा, निश्चितपणे फायदा होईल. क्रेडिटची टोटल ऑलवेज जास्त असते, दोन्हीकडे लावली सारखी. डेबिटला 4 आकडे आहेत. शेवटचा आकडा 4000 त्याला चिटकून मी लाईन मारली आताच. 4000 पर्यंत मी बेरीज लावतोय 4 आकड्यांची. 4000च्या खाली 500, 4 आणि 1 5 आणि 2 7, 3 आणि 3 6, 1,67,500. हा खरेदी आणि खरेदीवरचा खर्च आहे राजांना. खरेदी आणि खरेदीवरचा खर्च. विक्री आणि स्टॉक 2.5 लाख. मग ह्या 2.5 लाखामधून हे 1,67,500 वजा करायची. खालीच दाखवतोय मी. क्रेडिट वजा डेबिट 250 वजा 1,67,500. खाली आलं 82,500. बघून घ्या, चेक करा फळ्यावर. 82,500 वजाबाकी बरोबर आहे का? आणि त्याला काय म्हणतो आपण? जीपी. जीपी म्हणजे ग्रॉस प्रॉफिट. ट्रेडिंग मधून मालावरचा मिळालेला नफा इट इज कॉल्ड ॲज ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. बाहेर लिहिलं 82,500. बघा आता 1,67,500च्या खालच्या ओळीवर टू ग्रॉस प्रॉफिट, मग खालच्या ओळीवर कॅरेट डाऊन, कारण मावत नाही, आणि कॅरेट डाऊनच्या लाईनीवर 82,500 बाहेर पाहिजेत. आता या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट काढल्यानंतर ट्रेडिंग अकाउंटचं काम संपलं. फायनलायझेशन चालू आहे. हाच ग्रॉस प्रॉफिट इथून उचलायचा आणि तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे की नाही, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिलाच आयटम आहे बघा, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. डायरेक्ट बाहेर 82,500, 82,500. आता क्रेडिटची बेरीज लावायची या 2 आकड्यांची. माझ्या फळ्यावरचं प्रॉफिट अँड लॉस 2 पेजेसवर आहे. मी पुढच्या पेजवर जातोय. तुमचं प्रॉफिट अँड लॉस एकाच पेजवर राहणार आहे, 2 पेजेसवर नाही जाणार. क्रेडिटची टोटल मी लावली 90,900. बरोबर आहे का बघा? 82,500 आणि अजून किती दिलेत तुम्हाला? 8,400. 90,900 दोन्हीकडे लावलं. उत्पन्न जास्त.
डेबिटला शेवटचा खर्च कोणता दिलाय? डेप्रिसिएशन. बाहेरचा कॉलम कामाचा, मधला कॉलम इनर कॉलम फक्त प्लस मायनस करण्याकरता राजन. आता ह्या 8,000ला चिटकून लाईन मारा. मारली मी सुद्धा. ही बघा, ही लाईन आत्ताच मारलेली दिसतंय. ही लाईन आत्ताच. ओके. आता ह्या 8,000 पर्यंत सगळी उभी खर्चाची बेरीज लावतोय मी इथून. इकडनं बघून घ्या, मी मागच्या स्लाइडवर चाललोय. इथून 1 2 3 4 5 आणि पुढचं डेप्रिसिएशन 6. यांची बेरीज मी घेतली 60,900. दॅट इज 60,900. फळ्यावर बघा नेट प्रॉफिट कसा काढतोय ते. आता 60,900ची वजाबाकी मी सेपरेट एका पेजवर करतोय. फळ्यावर लक्ष द्या. या प्रॉफिट अँड लॉसच्या आधी एक पेज सोडलं होतं. हा ग्रॉस प्रॉफिट काढला होता. ट्रेडिंगच्या खाली मोकळी जागा असते की नाही, त्या ठिकाणी लिहिता येतं. आता बघा, प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट 90,900 दिसतंय फळ्यावर. लेस डेबिट 60,900. वजाबाकी येईल, खर्च वजा केल्यावर, ऑफिसचा खर्च वजा केल्यावर 30,000. आणि यालाच म्हणतात नेट प्रॉफिट. हा 30,000 नेट प्रॉफिट राम आणि लक्ष्मण यांना इक्वल वाटायचा. एकास एक 1:1 सारखं. रेशो दिलेला नाही म्हणजे इक्वल. एकास एक म्हणजे 1 आणि 1 2. 30,000 भागिला 2. 30,000 नेट प्रॉफिट. 2 मालकांना 2 पार्टनरला वाटायचं आहे. आता लक्षात घ्या, 11वीत असं वाटप नव्हतं, हे नवीन आलं. 2ने भागितलं तर प्रत्येकाला किती येईल? बे 15 3 0 म्हणजे एका भागाला किती आलं? 15,000. 15,000 भागाकार बरोबर आहे का बघा. प्रत्येक पार्टनरचा प्रॉफिट आला 15,000. मी लिहितोय रामाच्या खाली 15,000, लक्ष्मणाच्या खाली 15,000. हे समजावून देण्याकरता लिहिलेलं आहे. असं आपण पहिल्या प्रॉब्लेम पासून जेव्हा सुरू होणार, ट्रेडिंग अकाउंटच्या खाली मोकळ्या जागेत हे लिहिणार आहोत. इकडचंही लिहिणार आहोत, हे सुद्धा लिहिणार आहोत. मुद्दा समजून घ्या. सुटसुटीत एवढं. इथं एक लाईन गॅप, इथं एक लाईन गॅप. समजून देतोय कसं पुन्हा लिहावं लागेल असं. आता हाच प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉसला कसा वाटायचा ते बघा. उत्पन्न 90,900 लावलं दोन्हीकडे. खर्च 60,900 गेला. या 60,900च्या खालच्या ओळीवर मी काय लिहिलं वाचा. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट्स. प्लुरल आहे, अनेक वचन आहे, यस लावला. 3 लाईनी. 11वीतही लिहित होते पण मी यस लावला. आता अकाउंट्स 2 आहेत. हा नेट प्रॉफिट डायरेक्ट बाहेर आला 30,000. बरोबर आहे 30,000. हा मध्ये दोघांना वाटायचा. राम आणि लक्ष्मण बघा, 2 नावं लिहिली मी. दोघांना सारखं म्हणजे इथं 15 इथं 15 इनरला मध्ये वाटायचं. मधल्या कॉलमला बघा मी लिहिलं रामाला 15,000, लक्ष्मणाला 15,000 आणि त्याला चिटकून लाईन कारण वाटप केलं म्हणून या 30,000चं डिस्ट्रीब्युशन केलं. दिस इज द नेट प्रॉफिट. ओके. बिलकुल 11वी सारखंच आहे, फक्त 2 नावं लिहून वाटलं. आता 2 नावं लिहून वाटल्यावर हा नेट प्रॉफिट आपल्याला बॅलन्स शीट मध्ये त्यांच्या कॅपिटलमध्ये मिळवायचा आहे. लायबिलिटीला लक्षात घ्या, पार्टनर्स कॅपिटल. रामाचं दिसतंय ना किती होतं? 80,000. लेस ड्रायव्हिंग 4,000. मध्ये राहिलं 76,000. 76च्या लाईनीवर काहीच लिहायचं नाही. त्याच्या खालच्या ओळीवर प्लस नेट प्रॉफिट 15,000 लाईन मारली. आता 76 प्लस 15 बेरीज बाहेर, टोटल बाहेर 91,000. असं रामाचं फायनल कॅपिटल 31 मार्च 2020 ला आलं. 31 मार्च 2020 ला सगळे घरीच होते, लॉकडाऊन. फळ्यावर बघा. लक्ष्मण 30,000, लेस ड्रायव्हिंग 6,000, वजाबाकीमध्ये 24,000. त्याच्या खाली मिळवू आपण आता प्लस नेट प्रॉफिट 24,000च्या लगेच खालच्या ओळीवर प्लस नेट प्रॉफिट, प्लसचं चिन्ह. बॅलन्स शीटला टू बाय बाय कधीही येत नाही, पर्टिक्युलर येत नाही. 15,000ला चिटकून लाईन मारली. 24 आणि 15 दोघांची बेरीज आली बाहेर 39,000.
39,000 आणि हे कोणाचं कॅपिटल आलं मग? लक्ष्मण. हे फायनल आकडे कामाचे. एक कॅपिटलच्या ऐवजी 2 आले. हे तर 11वीतही करत होते आपण, लेस ड्रॉविंग प्लस नेट प्रॉफिट. ओके, सगळे आयटम संपलेले आहेत. बॅलन्स शीट टॅली करायचं आहे आपण. ॲसेटला, लायबिलिटीला करून बघूया. ॲसेट साईड आधी लावू, लायबिलिटी लावू. 1,75,500 येते. टोटल इज 1,75,500. तुम्ही बघा येते का? 8 आणि 4 12, 12 आणि 8 20 आणि 5 25, 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 5 11 आणि 1 12 आणि 5 17. काल्पनिक प्रॉब्लेम आहे, चुकू शकतो. मी माणूसच आहे. 5 9 आणि 1 10, 11 12 आणि 3 15, 5 आणि 3 8 आणि 9 17. टॅली झाल्यासारखं वाटतंय. असं बॅलन्स शीट टॅली करावं लागतं. हे झालं 12वीचं फायनल अकाउंट. अजून आपण आता उद्यापासून पहिला प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार आहोत. तुम्ही व्यवस्थित ड्रॉ केलेले असतील प्रॉब्लेम, नेहमीचे आयटम लिहिलेले असतील, बिना आकड्यांचे फिगर सोडून चेक करून घ्या एकदा आणि मग व्यवस्थित सुरुवात करू. उद्यापासून आपण सोडवताना तुम्ही रजिस्टर घेतल्यावर माझ्या बरोबरीने सोडवणार आहात. पहिल्या प्रॉब्लेमपासून आता व्हिडिओ पाहणं नाही, पाहणं आणि सोडवणं असं बरोबरच राहील. पहिल्या प्रॉब्लेम पासून मुद्दा कळतोय, महत्वाचा मुद्दा आहे. पुन्हा रिपीट करतोय. फायनल अकाउंटचे सगळे प्रॉब्लेम आपण सोबत सोडवणार आहोत. सोबत म्हणजे मी इकडे सोडवणार, माझ्या बरोबरीने तुम्ही लिहिणार ऑन दी स्पॉट, लाईव्ह. खोटं बोलणार नाहीत. जो खोटं बोलेल त्याला भविष्यात त्रास होईल. ओके, चलो, थँक्यू, गुड बाय. ओके.